हाय, हॅलो, नमस्कार. मी वैशाली पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आज मी जात आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी. माझ्या मैत्रिणीच्या घरी वरदलक्ष्मीची पूजा आहे, म्हणून तिने हळदी कुंकूला बोलवलेलं आहे. म्हणून मी आता ही साडी नेसून छान अशी तयारी करून पूजेला जाणार आहे. साडी नेसून माझी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत माझ्या मैत्रिणीच्या घरी वरदलक्ष्मीच्या पूजेला. चला तर आता माझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊया. आता मी पोचले माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि माझ्या मैत्रिणीने बघा दाराच्या बाहेर किती सुंदर अशी सजावट केलेली आहे. आणि आता मी दरवाजाची बेल वाजवून आतमध्ये जाणार आहे. ही आहे माझी मैत्रीण. माझ्या मैत्रिणीकडे दरवर्षी वरदलक्ष्मीची पूजा असते आणि माझी मैत्रीण दरवर्षी आम्हाला वरदलक्ष्मीची पूजेसाठी हळदी कुंकूला बोलवते. याही वर्षी माझ्या मैत्रिणीने आम्हा सर्व सुवासिनींना हळदी कुंकूसाठी घरी बोलवलेले आहे. माझ्या मैत्रिणीच्या घरी दरवर्षी ह्या वरदलक्ष्मीचे आगमन होते. दरवर्षी वरदलक्ष्मीची पूजा माझी मैत्रीण खूप श्रद्धेने करत असते आणि दरवर्षी आम्हा सर्व मैत्रिणींना माझी मैत्रीण हळदी कुंकूसाठी बोलवत असते. आता चला आपण आधी देवीची पूजा करून घेऊया. श्रावण महिन्यात दुसऱ्या शुक्रवारी ही पूजा करायची असते. रक्षाबंधनच्या आदल्या शुक्रवारी हे वरदलक्ष्मी व्रत करायचे असतात. वरदलक्ष्मीची ही पूजा श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी करतात. सर्वात आधी आम्ही वरदलक्ष्मीची पूजा करून घेतलेली आहे. वरदलक्ष्मीचे आशीर्वाद घेतलेले आहेत. देवीला प्रार्थना केलेली आहे की आम्हा सर्वांना सुखी समाधानी आनंदाने राहू दे, निरोगी आयुष्य आम्हाला लाभू दे, हीच देवीला आम्ही प्रार्थना केली. माझ्या मैत्रिणीने बघा सगळ्यांसाठी हळदी कुंकू करण्यासाठी गुलाबाची फुलं आणि हळदी कुंकूचे छान असे करंडे आणलेले होते. माझ्या मैत्रिणीने आधी सर्वांना हळदी कुंकू करून घेतले, त्यानंतर सर्वांना देवीचा प्रसादही खायला दिला. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. देवीचं दर्शन घेऊन मन खूप प्रसन्न झाले आहे. देवीचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असाच राहू दे.